पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महागाई इंधन दरवाढी विरोधात धुळ्यात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन, सरकारला राजीनाम्याचे आवाहन। धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांमुळे देश महागाईच्या खाईत लोटला गेला असून गॅस व इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असा आरोप यावेळी करण्यात आला। सरकारच्या अपयशी परराष्ट्र नीतीमुळे श्रीलंका, मालदीव, नेपाळ आणि बांगलादेश सारखे शेजारी देशही भारताकडे डोळे वटारत आहेत। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण होत असताना जिस देश का रुपया गिरता है उस देश का पंतप्रधान गिरा हुआ होता है, या आपल्याच जुन्या वक्तव्यावर पंतप्रधान ठाम आहेत का, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला। शासनाने इंधनावरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा राज्यकारभार जमत नसल्यास मोदी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी यांच्यासह उपस्थित असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। जेबी टीव्ही न्यूज प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। गेल्या 10-12 वर्षापूर्वी हे भाजपचे सरकार किंवा भाजपमधले नेते असं वक्तव्य करत होते, ज्यावेळेस रुपये हा डॉलरच्या किमतीमध्ये 60 रुपये होता, 60 रुपये होता। त्यावेळेस यांनी असं म्हटलं होतं की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है। आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे, तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी। अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ अर्थतज्ज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे। परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला, कारण की 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या। जशा त्या निवडणुका निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी डिझेल, गॅस असेल आणि पेट्रोल असेल याच्यामध्ये भरमसाठ वाढ केली। आज पेट्रोल 107 रुपये, डिझेल 94 रुपये इतक्या महागाईवर, इतक्या किमतीवर पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, गृहिणींचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। आता मोदी सरकार म्हणतं की तेल वापरू नका आणि प्रवास करू नका। आधी त्यांनी हे सर्व परदेश दौरे बंद केले पाहिजे, ही त्यांनी नाटकं बंद केले पाहिजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो देखावा केलेला आहे बुलेटवर जाणं वगैरे, तो नौटंकी न करता कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।